गावाकडची अंडी पिल्ले लपडी सपडी बाता जो तो समजू लागे स्वतःला भल्ला मोठा नेता हे 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 गावाकडचे अंडे पिल्ले लपडी सपडी पाहता जो तो समजू लागे स्वतःला भल्ला मोठा नेता आब अर्धी उगी फुकाचा आब अर्धी उगी फुकाचा हळूच मर्द दडी चांडाळ चौकडी चांडाळ चौकडी आला ऊन पडलं तरी थंडी वाजते अवघडच काम केलं या थंडीने वा 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 पेटलं 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 जाऊ दे वर्ष संपले तर नवीन कॅरेल पांडवा अरे आईला एवढ्या उन्हात तानात बी तुम्ही थंडी घेताय चांगला थंडीचा आनंद घेताय हा अरे थंडी तर इतकी कुडकुड करते की बस अंगाला नुसती लाही लाही केले गं झाले लाया 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 आपण यार तुमच्या लाया अशा पेटल्या तर तुमचा लायाचा असा बांब स्फोट खायला तर सकाळ सकाळ काय ना काय तर हे सारखीच कॉमेडी लागा तुझी काही हो ना हा. पांडवाला का तुमचं बॉडी लई मेंटेन आहे लय स्तुती करतो रे या वयात बी काय बॉडीला का पण पांडवा होय हा. मी काय म्हणतो बोल की ते इथं काय झालं हो अरे म्हणतो चावलंय उंदीर चावला का इकडून घुसून मागून निघलाय तसलं काय नाही लागा सदा अहो थंडी गाठायचं काय बाबा नीट बस नीट बस बरं बरं नीट बसतो नीट बसतो ते काहीच मस्त पैकी होय, होय, होय. शाका 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 हे वर्ष संपल्यामुळे ना हा कॅलेंडर जाऊन टाक झालं आईला ते त्याच्यावर आठवलं मला पांडवा उद्या 30 आहे ना हा उद्या आहे की मग मग काय नियोजन माझ्याकडे काय नियोजन नाही पण तू नियोजन करवा काहीतरी उद्याच मी हा आईला मी चिंती चोरून मी काय नियोजन करणार आहे पांडवा तू चिंती जरूर मी बी कारचोट मग जमलं का आपलं बरं एक काम करू आपण आहे ना गावात आहे ना तात्या नाही तर आबाला कुठेतरी भेटून आहे ना त्यांना चांगलं गाडू तात्या पैसे काढू त्यांच्याकडून तात्या असल्या कामाला नाही मदत करायचा हा का तात्या चांगलं सत्कार्य काम असेल काय दुसरं चांगलं तर तात्या मदत करीत खाया पियाच्या 30 फर्स्टला कोण खर्च करायला मोकळा आहे तात्या करील का तेव्हा नाही आईला शक्यच नाही कामावून आम्हाला आठवलं पांडवा हा ती राणी दिसली का आमची राणी हा राणी नाही दिसली बा मला अहो, बायकोनी सांगितलं राणीला फाट्यावर घेऊन ये हा. आणि मी तिकडे फाट्यावर गेलो रात्री तिकडं नाही हा मी म्हणलं काय इकडे कुठे दिसली काय तुम्हाला तुझ्या फाट्यावर कुठं काय फाटं फोडलं काय तुझी मग काय माहिती राव ती कोणाच्या गाडीवर बसून जाते राव पांडवा तिला आहे ना यावेळेस घरी गेलो ना असा रट्टा देऊन सांगतो का मी जवळ येत नाही त्यावर हालायचं नाही अरे सदा तू अजूनपर्यंत बायकोला एक राट्टा दिला नाही तो मी उद्याला कधी द्यायचा तू पांडवा तसं म्हणून जरा स्वतःच सांत्वन करायचं असतं पांडवा दुधाची ताण टाकाव बागवायची असं भरायचं आता काय तर पांडवा पण ना उद्या आपण नक्की काहीतरी हे नियोजन करू बरं का 31st 30% नियोजन करू होय. आणि मस्त पैकी आहे ना दारू बिरू वडका बेडका असं मस्त पैकी घ्यायचं आणि दारूचं नियोजन करून मस्त पैकी मजा करायची एन्जॉय करायचा बरं 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 मग तुम्ही काय करा आता त्याला ना आपण आम्हालाच गाठू आडच नियोजन करेल आपलं नाही चांगलं नाही आपण दोघं बी गेलं पाहिजे दोघ जण जाऊ नाही, पण आबाकडे जाता राव आबाकडे जाऊ पण तू त्याच्या आधी तात्याकडे जाऊन ये. मी तात्या काय म्हण- तात्याकडे जातो तुम्ही आबाकडे जावा दिवस कमी आहे एकतर हा तात्या काय म्हणजे ते रिप्लाय आपल्याला आण. हा आणि तिथून तुम्ही आपण आबाकडे जा. आबाकडे जाऊ आपण बरं नियोजन करू. जाऊ का मी जाते जाते चालतंय ठीक आईला काय हे निवडणुकीच्या काळात लोक काय करतील सांगता यायचं नाही हा इतर वेळेस काही जनतेची कामं करणार नाही तर निवडणुका जवळ आली की हे देवदर्शनाला त्या देवदर्शनाला फुकट बसनी रेल्वेनी इथं लाखो रुपयाचा खर्च करणार मारणाचा अहो त्याच्या अगोदर जर 5 वर्षात लोकांच्या कल्याणासाठी एवढा खर्च केला तर तुम्हाला ऐन टायमाला देवदर्शना नाही ह्याला आणि त्याला खर्च करायची गरज लागायची ना काय ते बरं आहे आता याच्यावर निवडणुकाचे काय आता आणि लोक बी काय आपला विचार करत नाही तर तात्पुरतं देतात मतदान आईला मंजुळा आहे का काय ती मंजुळा ए इकडे आईला काय करत आईला मंजुळा बाई दांडा सावकाश 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 बाबा येते आता जरा मला चालायला बरं आहे पाय काय म्हणतोय आता हाय जरा बरं बरं आहे ना? बाई, बरं आहे आता सदाशिवरावांको जरा चोळून घेत जा पाय
मग काय त्यांना दुसरी काम आहेत का काय घरात काय काही बाबा, काम नीट करत नाही आज काय नुसतं येल्लो येल्लो डर्टी फिरलो हा? ते काहीतरी आहे ना ते हा, तसंच असतंय येल्लो ते. पिवळा 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 ते नाही पिवळा धमकच काय जेजुरी बिजुरीला गेल ते काय भांडारा उदाळायला आमचं लय नशीब हा ना? घेऊन गेले तर आम्हाला सदाशिवराव साधे गावाच्या बाहेर कधी नेलं नाही फाट्यावर कधी न्यायला आले नाही टाइमावर ते काय आहे ते घेऊन बरं जाणार आहे. आहेत. नाही पण काय म्हण बरं का मंजुळा हा ती साडी छान दिसते बरं का तुला ते माझी आई घेऊन देते मला साड्या म्हणून म्हणजे नाहीतर काय ह्याने आजपर्यंत तुला एक साडी बी घेतली नाही का कशाचं काय उलट लोकांच्या उधारा देऊ देऊ मी परवा इतगली हा ना मग? लय ती ती गाय बने जाऊ दे म्हणतं, काय नशिबाला असतंय गोष्टीचं होय पण हे मागच्या वेळेस काय कुठं ना केलं कळलं का तुला कशाचं काय मग अगं ते मागच्या वेळेस ते काहीतरी हाणला होता आणि त्याला पट्ट्या बिट्ट्या बांधून आला होता हा, ते कॉलेजची पोरं आली होती हा. आणि त्यांना काय म्हणले बाबा आमच्या कॉलेजमध्ये लय भांडणं बिंडणं झालीत हो. तुम्ही लय डॉन आहेत हो. एक काम करा चला आमच्या संघ हो. आणि आमच्या साईडनी त्यांना जाऊन मारा मग हे गेलं गेले आणि कशाचं काय त्यांना 4 फटके द्यायच्या ऐवजी हे 4 रट्टे खाऊन आलेत घरी ती पोरं खांद्यावर घेऊन आलीत त्यांना घरी भेटलं होतं मला मग? तुझ्या घरी यायच्या आधी मला भेटलं हा. होतं एका पोराने हेकून धरला एका पोराने हेकून धरला का असा आ करत निघाला होता मी म्हणलं सदाशिव हा. काय झालं रे मला सांगतोय कसा हा. नाही नाही म्हणलं तात्या माझी बिबट्या बरोबर झुंज झाली एक झुंज बिबट्याशी टायटल पण दिलं त्याने लगेच मी म्हणलं बिबट्या झुंज झाली काय झालं मला बिबट्या हिकून आला तिकून आला बिबट्याने उडी मारली दरीत मी हा. पडलो सरीत काय हा. करायला सांगायला मला मी मग त्याला दिन कान घाल ठेवून म्हणलं खरं सांग काय झालंय हा. मग मला खरं खरं सांगितलं हा. मला हे कॉलेजच्या पोरांचे भांडण झाली आणि पोरं म्हणले चल आपले 5-50 पोर येतं हे डॉन म्हणून तिथं गेला हा. काय याचं काय ते 5-50 पोरं त्याची नव्हती हाणणाऱ्याची होती याला ठोकला मारण्याचा आणि परत मला काय म्हणतोय हा. तात्या तुमच्या पाया पडतो पण माझ्या घरी चला आणि माझ्या बायकोला समजू नका बायकोला मारेन मी म्हणलं तू उद्योग केला तू होतो बघ बाबा मी नाही गेलो बाबा घरी बरं झालं हा ना तुम्ही त्यांना घरी पाठवलं नाही तर कुठं? परत गेले असते नाही दुसरे नाही आता कुठे गेले सदाशिवराव आमचे हे गेलेत फाट्यावर ते परत फाट्यावर मारला काय त्याला तू फाट्यावर कशाला मारू मग? ते राणी येणार आहे ना आमची आ. तिला आणायला पाठवलंय परत येणार का राणी हा. आईला मधल्या काळात सदाशिवनी चांगलं बिबट्याने नेले म्हणून राणी मारली होती हा मग त्यांना काय काम धंदेत का आणि त्यांच्यासोबत माझं बी नाव लावून दिलं की मी अफवा पसरवली म्हणून हा ना गेल्या माहिती सामान गोळा करायला सुरुवात केली त्याने मग आणि खुशाल माझ्यावर ढकलून दिलं सगळं तू सांगितलंस जाऊ म्हणून जाऊ मला. दे काय आहे आधी जरा लक्ष दे आणि दुसरी गोष्ट सगळ्यात महत्वाची हा उद्या आहे 31 डिसेंबर हा त्याला म्हणेल इकडं चल तिकडं चल पार्टीला चल मूत प्यायला फुकाट मिळलं की जाईल कुठं पण कुत्र्यासारखं मूत बीत पिलं दारू बिन दिघाणा बिना घालील त्याला लक्ष दे त्याच्यापाशी काय मी तुम्हाला सांगते त्यांना मी घराच्या बाहेरच पाऊल टाकून देणार हा नाही. देऊ नको हा अजिबात पाठवत नसते मी त्यांना हा तुझं काय आहे का 31 डिसेंबरचं नियोजन आता मी दात्या बसू काय तसं नाही हो. बरं, बरं, मी बरं. काय करू नियोजन नाही, आपलं चालतंय, घरदार चालतंय. आपलं म्हणलं आपलं 31 डिसेंबर काय आपल्यासाठी काय जो चांगला दिवस तो 31 डिसेंबर आपल्यासाठी हा, मग काय, नवीन आपण वर्षाची चालतंय आता सुरुवात मी नव्याने काय करायची. आता बसलो होतो आपलं हे हा. काय हे वाचत बसलो लोकांचं काहीतरी निवडणुकीचं काहीतरी आलेलं बिलेलं बसलो होतो हा. तर तू दिसली मला जाऊ चालतंय मग एक काम करा सदाशिवराव येते ना तुमच्या मग आता राणीबाईला घेऊन आता आम्ही पण निघतो काय झाले भूक लागली जरा घरी स्वयंपाक केला काय बरोबर माहिती आहे. नाही जातो आणि एक बिरच आणतो हा पोटात टाकलं पाहिजे ना चालतंय, चला चालतंय. जाते मी एकदा बसले ना मला उठायचं लय बाबा वाटतंय काय गं. तुमचं तसं ना आमचं बी तसंच आहे, अहो. जा जा नीट जा हा हा अरे कोण राणी आहे काय आला शिट्ट्यांचा आवाज कानी ग बाई गरम झाली हवा ओढ पेरूची चोचीत धरून बघतोय राघून नवा त्याच्या वाटात विडान डोळ्यात मस्ती वळून बघतोय गाव त्याच्या वाटात विडान डोळ्यात मस्ती वळून बघतोय गाव आला या गुलाबराव सजने आला या गुलाबराव आला या गुलाबराव ग सजने आला या गुलाबराव आला या गुलाबराव ग सजने आला या गुलाबराव आला या गुलाबराव ग सजने आला या गुलाबराव कधी आली हे काय आत्ताच हा, हो का थांब 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 जरा दिवस कुठल्या बाजूला उगवला मला बघू दे हा पूर्वी कशी अगं तू आलीस ना गावामध्ये हा हा हा? बाकी कसं काय चाललंय काय नाही बघा एकदम निवांत तुम्ही कसे आहेत मी बरं आहे की आणि एवढे लंगत आले आतापर्यंत झाले का पायाला काय सांगायचं राणी तुला लई मोठी गंमत झाली बघ काय झालंय अगं ते आपल्या गावात बिबटे आलेत का नाही हा? हा?
बिबट्या म्हणजे काय माहित नाही तुला? नाही, अरे मला गावात काहीच बिबट्या आलाय. हा, एकदा बिबट्याची बाई झाली ना नजरा नजर. तुमची अरे मी बिबट्या समोर, मी त्याच्या समोर, कधी बिबट्याच्या माग मी, कधी बिबट्या माझ्या माग. बिबट्यानं बरा तुम्हाला सोडलंय. अगं काय सांगायचंय, बिबट्याने अशी जम मारली, हा. जम मारली त्या दहीत आम्ही ती गेली दुरीवरनं. काय अगं बिबट्याने जम मारली अशी. हा. हा तेव्हा मी होतो सरीत, हा ती गेली दुरीत. आबा बिबट्याच्या समोर आला तर तुमचं ढेरग नसतं बाई खाल्लं. अरे कसं काय अरे माझ्या बोलता? डोक्यावर तो गेला, मी खाली पडलो ना त्या सरीमध्ये होय. वावरात, त्याच्यामुळे थोडा पाय लागला. असं झालंय. पायचं सोड. तुझं कसं काय चाललंय? माझं काय नाही बघा. अरे आज काही म्हण, आज गुलाब फुलला बरं का. आपला बरोबर रोजच खुलतंय. पण काय ग ते तुला बिबट्याने खाल्लं होतं ना? काय अरे गावामध्ये चर्चा केली तुझ्या त्या दाजीनी की तुला आणि तुझ्या भावाला बिबट्याने खाल्लंय म्हणून. दाजीनं हो. मला आणि माझ्या भावाला वाघाने आता खाल्लंय. काय सांगायचं, मागच्या वेळेस त्याला विचारलं मी कुठे गेली राणी, तर म्हणला आबा तिच्या आईला ती बिबट्याने खाल्ली. आणि भाऊ अहो त्याला पण खाल्लं म्हणला. आणि त्यांनी काय केलं माहिती का, मग आम्ही लोकांकडनं वर्गणी गोळा करायला सुरुवात केली. अगदी तुझ्या माहितीची तयारी केली ती. काय माझ्या मैत्रीची आता काय तू तात्याकडे माझ्या का आला मला, शासनाकडे काय मानधन मिळतंय का बघा. छत्रीच्या दाजीच्या हा ना बघ ना. घरी जाऊन त्याला चांगलं बघ. चांगलं बघ बाबा. असं काही नाही, माझ्या आईची तब्येत खराब झालती त्याच्यामुळे मी काय म्हणलं ताईला, ताई आता मी जाते. भावाला घेतले आणि गेले, आणि तिकडे गेले तर भावाला नोकरी पण लागली चांगली. म्हणजे मामींची तब्येत खराब झाली. हा मग 4 दिवस राहिले. आता म्हणलं चला, ताईचा तर पाय तसा झालेला खरंय, आहे खरंय. म्हणून म्हणलं यावं आता परत. म्हणून आले इकडे मी. नाही मामींची तब्येत आता बरी आहे ना? मामी हो तुझी आई नाही का? हा, मम्मी हा, हा. मम्मी. हा मम्मी. तू काय ऐकलं? मामी नाही, मम्मी कशी बरी आहे ना आता? असंय. हा, आबा बोल ना. लई गोडी गोडी नका बोले जाऊ. अगं, गोडी गोडीने बोलायला पाहिजे. तू पहिल्यांदा आली का नाही, आणि तू जिवंत आली बघ, किती बरं वाटलं की नाही. देवा मला मारायचीच तयारी केली बाबा तुम्ही अगं, दोघांनी. मी नाही ग, तुझ्या दाजीने केली होती. आता त्या दाजीला घरी जाऊन बघते चांगलं. मग त्या फाटेवाल्या मला फोन करायचा, मी नेहायला आलो असतो तुला. कशाला? असं दे की जसं तू- आहे ना हा. तसं आता बरं आहे. नाही. पहिलंच नकोय नाही, मला. असू दे, मी पहिल्यासारखं नाही म्हणत मी तुला, तरी पण आपला माणूस आहे, आपल्या माणसालाच बोलणार ना. नका लांबूनच राहा आता. बरं बरं बरं. लांबूनच चांगलं वाटतंय आहे बरं ना? मला. हो मग चला, काहीतरी नका आता, लय वेळ झाला आता. हा. मला जायचंय घरी. ताईला पण सांगायचंय, मी कोणालाही सांगायला नाही आता. खरंच? हो चला जाते. जातीस हा येऊ सोडायला? नका नका राहू दे. सोडवतो चला. की? नको नको जावा नको. नको. राणी आली. आता मात्र थोडं जमणार बरं का, पण जमायच्या अगोदर काहीतरी चहा पाणी केला पाहिजे. चला. हायला हा प्राणी ना निस्ताच झोपलेला असतोय. मायला माणसाला ना जन्म भेटा होता या तात्यासारखा. खायचं प्यायचं आणि टगड्यावर करून झोपायचं. ते शेतात तिकडं ऊसात निसता झोपेल. हायला या तात्याला काय म्हणजे तात्या तात्या ओ, तात्या अहो मी आलोय. अहो तात्या उठा. हळू 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 उठा 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 उठा. तू अरे का रे? अहो येता येता भेटली ती तिथं पडेल होती. कोणाची काय माहिती. बंदूकच काय? हा मला म्हणलं का किडनॅप बिडनॅप करीतो का काय म्हणलं तात्या? नाही नाही नाही. बघा ना तर सुट्याची गोळी फसतो. अयो काय म्हणतोस, बरा आहेस का? हा मी काय एकदम बराच आहे. पण मी काय म्हणतो तात्या, काय नको म्हणू मला झोपून जा पण. अहो जिथं नाही तिथं कसे झोपता तुम्ही? का? तिकडं ऊसाच्या वावरात नुसतं झोपायचं, तिकडे देवीच्या मंदिरात नुसतं झोपायचं, इकडे बी तुम्ही टंगड्यावर करून झोपले. काय चाललंय काय? अरे बाबा काय आवाज झोपला आपलं कसं असं आता हे सगळं आहे ना मला परत मराठीत सांगा. नाही म्हणलं जेवण केलं झोपलो आपला. बाकी तुझं कसं काय बरं चाललंय का? आपलं काय आपलं समजा बरंच असतंय. काय म्हणतोस काय विषय? अहो ती आपली राणी नाही का? तुझी मिळून हा. अहो तिला फाट्यावर आणायला आलो होतो. हा तिथं गेलो बघतो तर काय कुठंच नाही राणी. आणि बायकोने सांगितलं ह्यावेळेस जर फाट्यावर तिला नाही घेऊन आले ना तुमचं तंगडच तोडतात. कुठे? फाट्यावर तिला सांगतो तुम्हाला, त्या दारूच्या आड्यावर शोधलं, त्या मटक्यावर शोधलं, जेंट्सच्या ती मुतारी राहते का त्याचं जाऊन पाहिलं. काय बाण्या तुझ्या मेहुनीला कुठं मुतारीत शोधायला जातोय का? मटक्यान जोगार खेळत का मेहुनी तुझी? अहो कुठे गेले असेल? अरे आता मला तरी काय माहिती मेहुनी तुझी काय आता कोणा मागच्या वेळेस पण ते कोणी आब्याने कोणतरी आणली होती ना. हा. मग तुम्हाला लक्ष द्यायला येत नाही का? कोणाच्या गाडीवर बसते ती?
तुझ्या अरे मी उन्ही नाही पण तुझी बायको मला भेटली होती. हा अरे मी तिकडे बसलो होतो आणि थोडं मग तिकडे आणि चालली होती आपली. मी म्हणलं का ग मंजुळा काय नाही म्हणलं चाललो जरा इकडं. अच्छा, अच्छा. ते मग तिने सांगितलं मला की आमची राणी येणार आहे. सदा शिवराव म्हणले ते फट्यावर तिला आणायला गेल्या तर मला म्हणली ती. मी म्हणलं बर बर बर. आणि मग तिकडून आलो आपलं जेवण केलं ना आपलं झोपलो पण निवांत. तू म्हणजे ती राणी आलीच नाही का अजून. नाही ना राव काय करावं तिचं. हिला काय ती राणी पण काय करा तिला खरंच बिबट्यानेच न्यायला पाहिजे. मागच्या वेळेस बिबट्याने नेलं तुम्हाला कळलं नाही सगळं झालं आम्हाला. दुसरी गोष्ट आता चालतंय मग इकडे तिकडे बघा गावात आणखी कोणा पांढा पेंडा पांढ्या पेंड्याला विचार तिकडं. ऐका की पुढचं अजून एक. आता काय झालं बाबा उद्या काय आहे? उद्या ते सदा अन्नाचा दावा. आईला तुम्ही नुसते दावे तेच नुसते गोळा करा राव. आता लक्ष झालं ते संपत का काय का संपत काकाचं म्हातारा त्याचं वरसरा दे मला दावा वरसरा तिसरं लक्षात राहतं मला. अहो तुम्हाला दुसरे काय कार्यक्रम राहते का नाही नुसतं याचं द्राव त्याचं वर्ष. दुसरं काय रे अहो 31 ना उद्या. कोण मेला भाईला 31 1 डिसेंबर. मग 31 डिसेंबरचं काय करायचं पार्टीचं जरा नियोजन लावा की. 31 डिसेंबर पार्टी आणि ताटकेड काय झालं त्याच्यात? बिकल आहे का बावलाटा तुला माहिती ना तात्याला तसलं अजिबात नाही. खर्टी कसन शर्ट काढून काय तसलं मी तसलं काय साजरा करत नाही अजिबात. आपल्याला तसलं आवडत नाही. 30% काय करतात तुम्ही. अरे आपल्या मराठी मंदिरला सोडून 30% साजरा करतात 50% साजरा करतात का साधा तसलं करतात तुम्ही. काय पण अक्कल बिकल आहे. अरे पण मला म्हणायचे गुढी पाडव्या दिवशी आपण नवीन वर्ष साजरा तुम्ही खायला लोकांचं साजरा करता गोष्टी काय करतात. दारू पेताय मोत पेताय काय करतात बाया नाचवताना आनंद संपलं की तुमचं. मग एवढीशी घ्या आणि एकदा नाचा ना मग कळन तुम्हाला मज्जा. सदा आपण काय पियत नाही. मग आम्हाला तरी पाहता उलचिक. अरे बाबा आपण पियत नाही कोणाला पाजत बी नाही. हे बघ तुला 30% आपण साजरा करू शकत नाही. एक काम कर तुला 30% साजरा करायचा आहे ना त्या आब्याकडचा त्याच्याकडे त्याला लय असला चाठणार आधी 4-5 लोक गोळा करणार बोकाड आणणार कुणाला लावणार म्हणजे ते कापणार खायला घालणार त्याच्यानंतर ते काय बाया आणणार नाचावणार ते तसला ना आधी कारभार त्याच्याकडे. तुला ते काय कर 31 डिसेंबर त्या आब्याला जाऊन भेट ते तुझं करेल. बरोबर त्याला पण विचारतो कुठे आहे का नाही आपली राणी बिन. आणि पहिल्यांदा त्या पोरीचं बघते तर 31 डिसेंबर आहे उद्या. आजच तुझा 31 डिसेंबर बाहेर काढेल बायको. येऊ का तात्या ती बंदूक बंदूक गोळी लागायची चुकून. आम्हाला म्हणा तर गोळीत घालीन जाऊ का असं म्हण मला. येऊ का चालतंय मीच म्हणतो जाऊ का काय म्हणा कुठला 31 डिसेंबर साजरा करतो. ती पुरी गायब झाली कुठं ती राहिलं बाजूला आणि 31 डिसेंबर साजरा करते बावट. काय बाबा आज नुसतं पांढरा वाईटच झाले बाबा. सपना मस्त पैकी छान अरे वा हे पांढरं त्या हातातलं ते हे पण पांढरं मोबाईलचा मागचा कव्हर पण पांढरा मॅचिंग आहे ना स्वच्छ. मला जर म्हणलं होतं मला सांग मला एक गोष्ट तुझी समजत नाहीये तू लय चॅप्टर आहे का म्हणजे मी जर तो खादीचा पांढरा शर्ट घातला तर मला म्हणते हे मला तेच आवडत नाही सारखंच त्या पुढाऱ्या माणसांमध्ये पांढरा घालताना असतो तोसून त्या पांढऱ्या रंगावरून मला नाही तसले बोलत असते. आणि आता तू सगळे पांढरा घालवलं तुला जमतं वेग. अहो हे चालतं तो शर्ट तुम्ही खादीचा घालता ते कसं दिसतं पुढाऱ्या माणसासारखं. बर ठीक आहे बाबा तुझं खरं चांगलं पण छान दिसतोय गोष्टीचं. थँक्यू बरं मला सांगा मग उद्याचा काय प्लॅन आहे आपला. उद्याचा हा उद्या काय आहे बाबा माझा बर्थडे तर नाही तुझा तर नाहीच नाही मला माहिती. तुम्ही असंच करता. माझा बर्थडे मागं पण तुम्ही विसरले होते माहिती मला. अरे एकदाच विसरलो होतो तर 8 दिवस माझ्या संग बोलली नाही. पण लक्षात ठेव आता मी एक वेळेस माझा बर्थडे विसरेल पण तुझा बर्थडे विसरायचो नाही. अगं मी ते कॅलेंडर तर लिहून ठेवलंय मोबाईलमध्ये मी अलाराम लावून ठेवलाय. रात्रीच्या 12लाच वाजणार तुझा बर्थडेला त्यामुळे टेन्शन नाही. उद्या तुझा बर्थडे नाही मला माहिती आहे. उद्या काय अहो उद्या 31 नाही का. अरे 31 डिसेंबर मग? पण मला एक गोष्ट कळत नाही आपण मराठी माणसं काय त्या इंग्रजांच्या संस्कृती स्वीकारतायत 31 आणि 31 डिसेंबर. तुला माहिती आहे का आपले मराठी वर्ष गुढीपाडव्या दिवशी चालू होतं काय मरून जाऊन ते 31 डिसेंबर सगळे सेलिब्रेट करतात. माझ्या मैत्रिणी नाव ठेवतील मला. मग करायचंच वे हा करायचं सेलिब्रेट. काय तुमचं बोलूचं बरं आता 31ला एक काम करायचं का लोणावळ्याला जायचं का. नको लय वेळा गेलो तिकडे आपण. हा एक काम करू काय खंडाळा. अहो नाही हो किती मग महाबळेश्वर. अहो खूप फिरलोय आपण. अरे मग काय करायचं बाबा तुझं काय म्हणणं आहे. आपण पबला जाऊ.
पबला अगं काय वेडी झालीच का काय त्या पबला? ते टीव्हीत बघत नाही का पबला नुसती त्याच्या आला त्या बायान पोरीन गडीन सगळीन माणसं फुल 10 रुपये नुसार धांदाडांग तिथं 10 रुपये लागतं गेल्यावर. नाही तसलं काय नसतं, आपण दारू न पिता पण नाचू शकतो. अरे मग दारू न पिता नाचायचं म्हणलं नंतर आपल्या इथं डीजे बीजे लावून आपल्या इथंच बसू नये का? नाही हो, आबा पण 35 ला ते ऑर्केस्ट्रा वगैरे ठेवत असतात, मला नाही आवडत ते सगळं. हा मग तेच म्हणलं की 31 आहे ना, आबाला तर तुमच्या लय बाबा बारीक काय नाद तुम्हाला सांगतो. 31 डिसेंबरला आबा गाव गोळा करतोय का काय ते ऑर्केस्ट्राच काय ठेवते नाचते. मग एवढा आबाचा खर्च केला असताना आपण बाहेर कशाला जायचं? आपण पण आबाच हे करू ना. नाही हो, मला तिकडे नाही आवडत. तिकडे प्रायव्हसी भेटणार आहे का आपल्याला? सांगा बरं, सगळं गाव असणार आहे तिथं. तेच अगं, सगळं गावाच्या समोरून एकामेकाला चोरून भेटण्यात पण वेगळीच मजा असते का. आता मी म्हणते ना, माझं आहे का, जायचं आहे आपल्याला पबला. बर म्हणजे आपल्याला पबला जायचे. पबला म्हणल्याच्यानंतर आता अगं त्याची तिकीट बिकीट असतात काय ते मिळतात का नाही असतं, माहिती एवढं काय नसतं. चला 31 डिसेंबर बर. मग ठीक आहे, एक काम करू, मी आज आहे ना काय करतो, माझ्या मित्रमंडळी करून पबचं उद्याचं सगळं सेटिंग लावून ठेवतो उद्या. पण तू आबाला काय सांगशील? आबाला का तुला म्हणेल एवढा घरी कार्यक्रम ठेवलाय, ऑर्केस्ट्रा ठेवलाय, एवढा अख्खं गाव तू बाहेर चालली म्हणलं काय? आबांना मी आधीच म्हणले मला ते आवडतच नाही काय ऑर्केस्ट्रा वगैरे. मी माझ्या मैत्रिणींसंग जाणार आहे म्हणलं फिरायला. मग ते सेटिंग केले म्हणायच तू. तशी लय हुशार आहे का तू? मग जायचं पबला. हो चालतं. मस्तपैकी 31 डिसेंबर साजरा करू. हो मग मी तयारीला लागते उद्याच्या. हा चालते. चला. चला 31 ना. हो. ओके. राणी अजून आली कशी नाही? ह्यांना तर पाठवलंय खरं मी तिला फाटेवर आणायला. आज जर ह्यांनी काय गोंधळ घातला तर हे आणि मी ये. आज फक्त काही चुकामुक व्हावी नाही म्हणजे झालं. आतापर्यंत यायला पाहिजे होती. कशी काय नाही? अगं बाई, तुझी वाट बघून बघून परवा इतागले बघ मी. बरी आहेस ना तू? कशी आहेस ग बाई? बघ मला पार एकटीला करमत नव्हतं. बरं झालं तू आलीस. मलाही करमत नव्हतं तिकडं. मग बार नको झालं बाई मला. आई कशी आहे ग? आई एकदम मस्त आहे. तब्येत बरी आहे ना तिची? हो, तिची तब्येत बरी आहे. तिकडे सगळे चांगले आहेत. आणि सगळ्यात मोठी गोष्ट माहिती आहे तुला काय आहे? तर काय? पप्प्याला आपल्या नोकरी लागली आहे. काय बोलती? हा. बरं झालं बाई, कुठंतरी काम धंद्याला लागला. हा. ना त्या दाजीच्या नादी लागून ना पार येडेवानी करत होता तो. ते तर खरं बरं आहे. झालं. आता तिकडेच पण मला नोकरीला लागला. म्हणला की मी इकडे येणारच नाही, तू जा म्हणला मला. बरं झालं. बाकी सगळं ठीक आहे ना? सगळं व्यवस्थित आहे बघ. हा बरं, तू एकटी कशी काय आली ग? हा मी एकटीच आले चालत. चालत आली? आणि दाजी कुठे आहे? दाजी तर मला दिसला नाही. दाजी तुला भेटलाच नाही? नाही. तू एकटी चालत आली? हा. देवा देवा देवा, काय करू या माणसाचं मी? अगं त्यांना पाठवलं होतं तुला न्यायला मी. मासाठी. मग तुला माहिती आहे ना दाजी कसा आहे, तर कधी येतो का वेळेवर? कुठं गावभर हिंडत बसतला असं ना, आता काही माहित नाही बघ. फार नको करून ठेवले या माणसाने. एक काम सांगितलं ना नीट करत नाही. तुम्ही नव्हते तेव्हा पण तसंच, तुम्ही आहेत तेव्हा पण तसंच. फार नको केलंय. कशाला उगाच हे करतीस? नवीन वर्ष लागणार आहे, उगा नको काहीतरी बोल. ते बघ आले. किंचाळले? सॉरी. सांगता येत नाही तुम्हाला? आवाज देता येत नाही? अगं सॉरी ना बायको. मी तुला आणायला तिकडे आलतो, तू इकडे कशी काय आली? कस काय आले म्हणजे? चालत आले मी. चालत आली? आयला काय येडे का ग? का? तू आता एक काम कर, हा. परत फाट्यावर जा, मी तुला तिथं घ्यायला येतो. हा, तिला परत फाट्यावर पाठवा. तिला तेवढीच काम आहेत. जाय करायची. डोक्यात हा? पडलेत. अगं बायकोनी सांगितलं होतं तिला फाट्यावर घेऊन या, नाही तर तुमचा फाटाच तोडते. तुम्हाला वेळेवर जाता आलं नाही तिला आणायला? अगं हा? बायको, पोरगी चालत आली ना तिथून. बायको मी वेळेवरच गेलो होतो, पण गावात समजे मित्र भेटले. उद्या काय आहे? काय 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 माहित नाही का उद्या? उद्या 31 डिसेंबर. हा मग 31 आहे ना उद्या. हा, मग? तर त्याचं पार्टीचं जरा नियोजन चालू होतं राणी. काय पार्टी बिर्टीचं बघताय? ती पोरगी आली घरी, ते बघा ना जरा. हा. हा? चाललेत पार्टीचं बघायला. आता तिच्याकडेच लक्ष आहे माझं. हा? करताय चांगलं. नाही नाही 31 डिसेंबरची पार्टी करताय दाजी. आणि सगळे गावामध्ये लोक मला काय म्हणाले, तर तुला तर बिबट्यानी नेलं होतं, तुला मारून टाकले आणि माझ्या मैत्रीची वरखणी गोळा करताय तुम्ही. बोल त्यांना बोल. हा? मला सगळ्या गावात अफवा पसरवली. तुम्ही मला सांगा. अगं मी नाही, हिनेच प्लॅन दिला होता ओ, समजा. काय खोटं बोलताय? मी काय केलंय? ह्यांचंच प्लॅन होतं सगळ्या अख्ख्या गावात. माझा प्लॅन. हा मग? तुझ्या आईची शपथ घेऊन सांगतो, हिनेच प्लॅन. माझ्या आईची शपथ घेऊ नका, कळलं ना? मग कोणी दिलं प्लॅन? तू काय म्हणली? तुम्हीच दिला होता. मला जिवंतपणे मारून टाकले का नाही तुम्ही? ती रस्त्याने आबा म्हणते, अरे तुला तर बिबट्याने नेलं, तर तुला तू आलीस कशी जिवंत होऊन? सांग ना. सांग ना, काय सांग ना, तू ध्यानच बोल बाई. आणि काय ग ताई, ही दाजी तर येडच आहे, पण तू तरी शानी आहेस का नाही? अगं सांग बरं. बाई, बरं जाऊ दे ते सगळं, जाऊ दे ना. आता त्याचं काही एवढं, तू आलीस ना आता, ते बरं झालं. नको लिरडू. आता आपण आहे ना चांगला काहीतरी जेवणाचं बेत करू. तर तुम्ही जेवणाचं बघा, मी जातो गावात जरा 31 जरा बेत टाकून येतो. नाही 31 डिसेंबर आहे का नाही, तर आम्हाला जेवायला घेऊन चला हा? हॉटेलला. हॉटेलला?
कशाला जायचंय का बाई हॉटेलला जाऊ विनाकारण की. खर्च. अगं आपल्याकडे कुठं पैसा पाहिजे का? होय का? अगं लोक दारू पेतेत, मस्त असं कुठं कुठं फिरायला जातेत, पार्ट्या करतेत. आपण साधं चिकन तरी खाऊ की ग जाऊन. नाही बायको, अगं 31 ला ना असा डाब्यावर नीट करा, जसं काय कधी चिकन खाल्लंच नाही असं करायला अगं, लागले. असा बेत केल्याशिवाय पार्टी होत नाही आहे ना. आणि कसं घरातलं खाऊन खाऊन कंटाळा येतो. एक तरी मी दिवस काय करतो बायको ऐक, हा. एक तर ना खायचं प्यायचं नियोजन करतो, नाही तर पैशाचं नियोजन करतो. येऊ का? हा ठीक आहे, जा जा. लय तसे पण तुम्ही घरातली कामं करून दमले. जा, जरा मला शांतता तरी भेटल. बरं झालं बाई तू आलीस बघ. त्या पायाने तर पार मला नको नको केले. आता आज चल आपण काहीतरी खायला करू. तू तुझ्या हाताने काहीतरी बनव आणि मला खायला घाल. बाई पहिली मला उठव. अगं बाई 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 बाई. अगं, आय, 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 गं. अरे, 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 आई गं. तात्या हा? ए तात्या, हा. अरे काय चाललंय काय? हा. बा, नाकात घालतो का काय ते? घे, घे. अगं, नाकात का चाललं झोपायला? आता तूच म्हणला नाकात घालायला लागलं की तू कोण बुवा बोलतो मग सण होत नाही तर कशाला काय लावतो रे? अरे आता काय? अरे नाकात काय, डोक्यावर काय? इथे बसतो बाय, इथे बसतो. कुठं? इथं. वाघ खाली ए, वा, खाली. आईला मग काय म्हणायचं? काय तात्या, एक तर माझा पाय दुखतोय राव, ते आयला नको वाटतं. पाय हा. तुझा होय ना. आ, तू पायाला काही रोग आलाय? आता रोग नाही आला तो माहिती आहे का तुला? अरे मागच्या त्या वाघाची माई फायटिंग झाली ना. तो बेवडा साधारण वाघ अरे सदा वाघ नाही रे. मग रे? खरा वाघ. त्या वाघाची माझी फायटिंग झाली परवा. तो बिबट्या बरोबर त्याला का तो वरून तरीत विसरीत पडलो बाय, पाहायला लागलं. काय 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 अरे बिबट्याने उडी मारली दरीत. हा हा, आणि मी पडलो सरीत. सरी आपली ओसाची उसाची सरी. आणि तुझा पाय लई दुखावला, लई दुखावला. मला दाखव तुझं काय बरोच नाही तू काय खोटं बोलतोय का दाखव अरे नार्या बाबा खोटं कशाला बोलतोय अशी? जीवाचा जीवलग मी. अयो खरंच केला अरे तुला काय म्हणावं ती काठी विचारायला पडती. आणि तुम्हाला पाय अरे दुखतोय रे, लय दुखतोय, मोडला. आयला आबा हा. मला वाटलं गावात मी एकटाच लंगडा आहे आता 2 लंगडे लंगडे हे मी काय लागणार नाही. तू नाही असं टाकत? थोडा अरे थोडा पाय दुखत नाही माझा. मी सरळ चालणार माणूस. बर वाकडा तिकडे चालत नाही. हा, मला माहिती आहे हा. बर ते आबा हा. अरे बाबा लोक उलट सरळ चालतात हा. पण तू एवढा हरामखोर आहे तू वाकडा चालतो शिवी द्यायची ना? शिवी अजिबात द्यायची शिवी नाही नाही हा. हा बघ कसं आहे माहितीये का हा. ते वाकडा चालत सरळ चालत त्याशी काय मला मतलब हा, हा, नाही मला एक गोष्ट सांग काय? तू उपट संध्या मोकळा आहे हे अयो. तो गावात बोंबलत मला कशाला फोन करून अर्जन बोलून घेतलं सांग मला काम धामायचं सांगू तुला हा मग सांगू तुला मग सांग. तुला काय काम नाही. हा. हा, तो सध्या कशा मायक पाठवला? कोण तो सध्या तो येडं ते माझ्याकडे अरे हा? त्याचं काय झालं हा ते साधे आलं मायाकडे बर असं फाक 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 करत तुला तर माहिती कसं सारखं कुत्रा फाक ते मी पुढे तोंड केलं हा. होतं ते मागून उभं राहिलं बर. तरी मी ओळखलं सध्या आहे हा, वासावर दा फटावून वास येते त्याच्या अंगाचा गाण वांगा झार आंघोळ करतं का नाही ते मंजुळा कशी काय त्याच्या जवळ जाते ती काय गाड माझ्याकडे पाठवली का? आलं ना त्याचं नाही ते आलं माझ्याकडं हा. आणि आलं ना मला काय म्हणलं माहिती हा. का म्हणलं तात्या काय राव म्हणला असं तो सर म्हणलं काय झालं म्हणलं आता 31 सप्टेंबर काय ते डिसेंबर. 31 डिसेंबर आला हा. 31 डिसेंबर आला म्हणला हा. आणि मग मला तात्या काय पार्टी बिर्टी आहे का नाही सेलिब्रेट करायचं आपल्याला तुझी ते असं बोलण्याची स्टाईल Style, बिल हा. म्हणला मला दारू बिरू पाहिजे आपल्याला मस्त डीजे बिजे बोलवा आपण असं हा करत नाचतो त्याला म्हणलं हे बघ हे असले फालतूगिरी आपल्यापाशी चालत नाही हा, खरंय. तू जर म्हणते 31 डिसेंबर 31 डिसेंबर आपण साजरा करत नाही दुसरी गोष्ट म्हटलं ते दारू फिरू आपल्यापाशी मिळत नाही हा. बाया बिया नाचवणं आपल्याला जमत नाही होय, 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 आणि होय. तुला जर हे सगळं करायचं असेल हा. तर एक काम कर तू आब्याकडे जा अबे अबे कसं बे? अभि मी आम्ही असं करतो का? अरे तुला ना बारीक केला मला माहित नाही का दरवर्षी त्याच्या आले 31 डिसेंबरला ते डीजेच काय लावतोय नको ते फालतू लोक गोळा करतं मारणाची अरे पोरांना दारू पाजत हातभट्टीचं कुत्र्यावानी पोरं दारू पिऊन नाचतात अक्षरशः आणि डीजे पोरांना नाचवतो तू काय बाण्या मी गोष्टीचं काय बोलतो? अरे गावातले लोक बिवडी केली तू अक्षरशः अरे. बरं ते पेल्याच्या नंतर पोरं अक्षरशः ते डीजे बंद झाल्यावर जनरेटरच्या आवाजावर उड्या हाणतात रे नको रे आब्या पेढे बरबाद करू ए, डायरी आता तुला कसं सांगू तुला आता हे बघ माग पंचायत समिती निवडणूक झाली बरोबर आता माझी पोरगी तू निवडून जे आली का नाही? पोरगे निवडून आहे का नाही? आले त्या काळात- पैसा वाटला तू अरे का असे सहज नाही आले कसे आले माहिती का आम्हाला कसं काढतो का आता गावासमोर? मग? मी काय सांगतो ते ऐकून घे. अरे तू बोल नको तू शांत बस तुझ्यासारखा नालायक माणूस नाही हरामखोरा निवडणूक आल्याच्या नंतर मतदारांना लोक काय काय वाटतात काय काय आमिष दाखवतात तू काय केलं रे? तू काय केलं
तू त्या पांड्याला म्हणला तुला सोन्याचा दात बसवतो दोन हा एक मागे एक. आणि निवडणूक होतोवर बसवला पण हा. आणि निवडून आल्यावर गोळ बोलून घरी बोलून त्याचा दात पाडून घेतल्यावर सोन्याचा तो अरे. बोळ काय हिंडत आहे ते पांड्या तात्या त्यांनी काय केलं माहितीये का हा. माझ्याकडे सोने जात बसून घेतले हा. काम तुझं केलं ना अरे हे कळलं होय तुला 15 वर्ष जेलमध्ये काढल्यात महत्वाचं ऐकून हा, घे. बरं, मग? काय झालं माहिती का पंचायत समितीला माझी पोरगी निवडून आली? हा त्या काळामध्ये ह्या सगळ्या जे सगळ्या गोठवला आहे ना हा. त्यांना म्हणलं तुम्हाला मी पार्टी देईन बर आता म्हणलं औचित्य साधून आलं 31 डिसेंबरचं मग असं केलंय का म्हणजे राहिलेली पार्टी हित उमळून काढतोय कधी वय आला हा. त्याच्या मागे तो पांड्या हा. ते बिन कामाचं काम ना धंदा. बरं मला सांग हा. काय काय नियोजन आहे यंदा काय काय नाही बघ सगळ्यांना सांगितले हा. ज्याला काय पाहिजे हा. ना ती त्यांनी घ्यायचं काय? आता ही जी बाकी फालतू टाळकी आहेत हा. ना त्यांना हातबत्ती देशी देशी हातबट्टी सगळं त्यांना हा, हा. काहींना बिअर पाहिजे हा. बिअर बर. काहींना काही रम पाहिजे विस्की पाहिजे ते हा. आणि काहींना दूध पाहिजे ते सगळी नियोजन केलंय आणि पोरांचं लय म्हणणे आले हा. आबा जरा फाऊल जाऊ दे की तांबडा पांढरा हा, ते पण आणलंय रस्सा अबो, सांगितलं तांगड्या जाऊ द्या आणि मनोरंजनासाठी काय अरे ऑर्केस्ट्रा हा का एक नंबर ऑर्केस्ट्रा पाहू दे ठिकाणा म्हणलं नको त्याच्या तिकडे आईला. पैसे मला खवळायची सवय लागली हे काय खरं तर? अरे पोराचा एन्जॉय होतोय करा, करा. आनंद मिळतोय करा, हा? करा, करा, तू पण ये बरं का. ए हा? अजिबात नाही का? यार काल तो फालतू समाजला काय मला अरे सगळे- असल्या भगारण दारून फिरून बायान तू नाचवणारा उघड्या नागडे करून तिथं मिळवलं होतं काय अरे? चल आपल्याला नको अरे तसं पण तुला जेवायचं ऐकते डिसेंबर अरे मध्ये मित्र एकदा आहे चल. आपण नाही मला दोघं. राहायचं अरे तू. एकत्र जा राहतो. तिकडे पळ. एकाला कुठे घास खाल्लाय तू त्याच्या. ए तात्या कर तुला काय करायचं ते, जा त्याच्या आईला जा गेलं तर गेला उडत मंडळींनो सगळा सरंजाम व्यवस्थित पैकी मांडलेला आहे त्या लक्षात ठेवायचं सगळ्यांनी कार्यक्रमाला यायचं ज्यांना काही कमी पडेल त्यांनी फक्त आम्हाला आवाज द्यायचा 31 डिसेंबर झकास करायचा कसा ते दोषात आणि हो मंडळींनो च्या अगोदर या सगळ्याच्या अगोदर तुम्हाला नवीन वर्षाच्या हार्दिक शुभेच्छा हॅपी न्यू इयर यात्रा जत्रा पारावरती रोज कुटाणा होतो गावातील सावळा गोंधळ तालुक्याला जातो यात्रा जत्रा पारावरती रोज कुटाणा होतो गावातील सावळा गोंधळ तालुक्याला जातो तालुक्याचा नेता गल्लीत अरे तालुक्याचा नेता गल्लीत लावून देतो लढी चांदा चौकडी चांदा चौकडी